आणखी दोन जणांचा तुमचा करते ती मागं राहिलेल्या महाराष्ट्राला आपल्याला धक्का बी लागला तर राज्यातला एकही रस्ता सुरू राहणार नाही आणि देवेंद्र फडणवीसला त्यांच्या मंत्र्याला राज्यात कुणीच फिरून देणार नाही. शांततेत जाणारे शांततेत जाणारे तुम्हाला सगळ्याला विनंती, मागच्याला पुढच्याला सगळ्याला वरच्याला सुद्धा एकाने सुद्धा दगड हाणायचा नाही, जाळपोळ करायची नाही. शांततेत मुंबईत बसायचं, आरक्षण देण्याची जबाबदारी माहिती तुम्हाला आतापर्यंत मिळालं. आरक्षण दिलं की नाही दिलं? 3 कोटी मराठ्यांना आरक्षण दिलं आतापर्यंत. आता थोडं राहिले 29 तारखेला फटक्यात तुम्हाला आरक्षण देऊन तुम्ही काळजी करू नका. फक्त शांततेत तुम्ही राहायचं. आपल्या जवळ बी कोणी जाळपोळ केली ना त्याला उचलायचं पोलिसांच्या गाडीत टाकायचं, कारण ते मराठीचं असू शकत नाही, ते जाळपोळ करता येते. ते सरकारचं ऐकून आपल्या धिंगाणा घालायला आलंय असं आपण समजा. एका दिवस असं होऊ शकतं तिथं आपल्या घोषणा देऊ शकते, तरंगे पाटील पडो आमक करो तमक करो म्हणून हळूच गाडी लावी त्याच्यात खोबडत ठेवून द्यायची, कारण किंवा आपलं वाटोळं करायला आणलंय गरीब मराठ्याचं. त्याच्यामुळे कोणी जाळपोळ करायची नाही, धिंगाणा करायचं. पण मुंबईला नांदेड जिल्ह्यातला एकही मराठा घरी राहता कामा नाही. बघा, मला चालता उठता येत नाही, फिरता येत नाही, तरी तुमच्या लेकरा बाळासाठी मी रात्रंदिवस एक करतो. आपल्या आरक्षणासाठी आपल्या मायमावल्यांचं कपाळाचं कुंकू गेलंय, एक लेकरू आपल्या घरातले गेलंय, बलिदान दिलंय. त्याचं स्वप्न साकार करणं आपली जबाबदारी. नुसतं दातड काढून चालणार नाही, नुसतं बोलवलं की हजारानं आले चालणार नाही. आपल्या कुटुंबाचे कुटुंब उघडे पडले. पोरग पोरगी जर एखाद्या टक्के रोखली तर फाशी घ्यायला लागली की जीव जाळतोय कशासाठी? मला पैसे द्यायचे असले तर मरणाचे पैसे दिले असते. मी तुमच्यासाठी मॅरेज झालो, तुमच्या लेकरा बाळाचं रक्त ऐकून मला मोठा नाही व्हायचं. मला हे समाज आणि समाजाचे पोरं श्रीमंत करायचे, मोठे करायचे, सुखी समाधानी करायचे. समाज मला तुम्हाला शेवटचा शब्द सांगतो, माझी जात हारता कामा नाही. मला माझी जात आणि जातीचे लेकरं मोठे करूच लागा. मी तुम्हाला पाय पडून सांगतो, शेवटी समाज आपल्यासाठी महत्वाचा आहे. तुम्हाला मला काही किंमत नाही, समाजाला किंमत आहे. समाज मोठा करायची जबाबदारी आपली. आपल्या समाजाला खाली मान घालावं लागेल असं एक पाऊल उचलायचंय. माझा समाज हारता कामा नाही, खांद्यावर जबाबदारी तुमच्या हातपासून. ते आपल्यावरती हक्क नाही पाहिजे, ती काळजी घ्या. नसता ते पुन्हा म्हणते मराठी एक नाही आले, आम्ही आरक्षण भेटून दिलं नाही. हरले की नाही मराठी? मराठ्यांची जात हारून देऊ नका. अंतिम फाईट आहे, शेवटची लढाई. मराठ्याच्या डोक्यावर आरक्षण घेऊन गुलाल फेकायचा म्हणजे फेकायचा. फोटोत बोलण्यात मानपानात बसण्यात वेळ घालायचा नाही. मला खुर्चीच नाही दिली.